300 वर्ष वाळव्यात गुप्त झालेले स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला कसे पोहोचले? तर 1459 मध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराज हे कर्दळी वनात अदृश्य झाले. तिथे तब्बल 300 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि याच काळात त्यांच्यावर मुंग्यांनी वारूळ तयार केले. पुढे एके दिवशी एका लाकूड तोडायची कुऱ्हाड ही लाकूड तोडता तोडता त्याच्या हातातून निसटली आणि ती वारुळावर येऊन पडली. आणि तेव्हा या वारुळातून एक तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. कर्दळीवनातून ते पुढे भारत भ्रमण करण्यासाठी निघाले. त्यानंतर 1856 साली स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटला आले आणि तिथे त्यांनी 32 वर्ष वास्तव्य केले. श्री स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रयांचा तिसरा अवतार मानले जाते. पुढे 1878 साली स्वामींनी वटवृक्षाखाली समाधी घेतली, परंतु आजही त्यांच्या लाखो भक्तांना त्यांची प्रचिती येत असते. हम गया नाही हम जिंदा है असे स्वामींनी जाता जाता सांगितले. स्वामींबद्दल तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.